नमस्कार, मी डॉक्टर स्मिता चाकोते. फेम्फिगस वल्गॅरिस अ मेकओव्हर जर्नी ह्या सिरीज मध्ये केस नंबर 91. ही मुलगी आहे दीपा, राहणार सोलापूरची. 2016 मध्ये त्यांना फेम्फिगस झालेला आणि त्यांनी ट्रीटमेंट घेतलेली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि 2016च्या एंडलाच त्यांचं लग्नही झालं आणि त्यांना 2 छान मुली झाल्या. त्यांची सगळी औषधं बंद होती आणि 2024 म्हणजे 8 वर्षानंतर परत त्यांना थोडासा फेम्फिगसचा त्रास म्हणजे तोंडात जखमा यायला लागल्या. तर खूप आनंद वाटतो की एखादी फेम्फिगसची व्यक्ती जी असते ती इतकी डिप्रेशन मध्ये गेली होती की तिला लग्न होईल का, माझं आयुष्य पुढे कसं असेल, इतके प्रश्न होते आणि खरंच ती खूप मानसिकरित्या त्रासात होती. आणि जेव्हा आम्ही तिला इंजेक्शन दिलं आणि ती बरी झाली आणि 6च महिन्यात तिचं लग्न ठरलं, ती पूर्णतः मस्त छान दिसायला लागली. म्हणजे एखादा व्रण सुद्धा तिच्या शरीरावर नव्हता. आणि खरं सांगायचं म्हणजे तिची दोन्ही मुली सुद्धा खूप गोंडस आहेत, तिला कुठल्याही औषधाची सुद्धा गरज नाही लागली. तर असे काही फेम्फिगस पेशंट्स असतात, त्या एका इंजेक्शननी सुद्धा बरे होतात आणि त्यांचं आयुष्याची वाटचाल खूप सुंदर होते. तर भगवंताची अशीच कृपा असू देत आणि आमच्याकडून अशा फेम्फिगस वल्गॅरिसच्या पेशंटची सेवा होऊ देत आणि त्यांचं आयुष्य खूप छान होऊ देत, हीच भगवंताचरणी प्रार्थना. नमस्कार. माझं नाव दीपाली राकेश चौधरी. मला 2019 मध्ये फेम्फिगस झाला. मी तर ट्रीटमेंट केली सोलापूरच्या फेम्फिगसची ट्रीटमेंट घेतली. चाकोते मॅडमनी माझी ट्रीटमेंट केली. मी पूर्णपणे बरी झाली. त्याच्यानंतर तुझं लग्न कधी झालं? माझं लग्न त्यानंतर 6 महिन्यांनी झालं. 2019 मध्ये लग्न झालं. मला पूर्ण बरं वाटत होतं तेव्हा. मग आता 2023 पासून 5 वर्ष पूर्ण व्यवस्थित होती. मग आता फक्त कुठं जखमा आल्यात? फक्त तोंडाला आणि अंगावर असे किरकोळ फोड येतात बारीक बारीक. मग जेवता येत नाही आता? जेवता येत नाहीये मला. बाकी अंगावर कुठे झालेलं नाही?